हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय क्रमांक 4.3 पाहणार आहोत। याच्यातला पहिला प्रश्न आपल्याला 35.624 वजा 26 म्हणजे दशांश 510 या मांडणीला 14 ने भागल्यावर भागाकार येतो। पहिले आपण याची वजाबाकी करून घेऊ, नंतर 14 ने भागायचं। 35.624 आणि वजा काय करायचं आपल्याला 26.510 ही मांडणी केली। वजाबाकी आहे, वजाबाकी आपल्याला पहिले करून घ्यायची। तर आपण पहिले वजाबाकी करू। 4 मधून 0 गेला 4, 2 मधून 1 गेला 1, 6 मधून 5 गेला 1, 5 मधून 6 जात नाही। आपण काय केलं, याला कमी नाही करायचं, याला कमी केला, 3 चा 2 केले याला आणि इथे 1 घेतला। 15 मधून 6 गेले 9, 2 मधून 2 गेले 0। हे दशांशला दशांश म्हणजे आपलं उत्तर किती आलं 9.114। आता ह्या मांडणीला हे उत्तर जे आलं त्याला आपण 14 ने भागाकार देऊ। 9.114 भागिले 14। आता 9 ला आपण 14 ने भागाकार दिला तर जात नाही, त्याच्यामुळे 0 लिहायचा, वरी एक 0। वजाबाकी केली, 9 मधून 0 गेला 9 ला 9। आता पुढची जी संख्या आहे ती दशांशानंतर आहे। पुढची जो एक नंबर आहे तो दशांश नंतर आहे। मग आपल्याला काय करायचं, इथं दशांश द्यायचा, इथं दशांश असल्यामुळे इथे दशांश घ्यायचा आणि पुढची जी संख्या आहे ती जशाला तशी घ्यायची आपल्याला। आता हे 91 झाली। आता आपण भागाकार मध्ये 91 म्हटलं तर आपल्याला इथे घ्यावं लागतील 84। 14 सखी 84। वजाबाकी केली, जात नाही, याला 8 केले आपण, इथे 1 घेतला। 11 मधून 4 गेले 7 राहिले, हे 8 मधून 8 गेले 0। ह्या 0 ला आपल्याला काही व्हॅल्यू नसते, त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी हा 0 इकडचा चालतो। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढची संख्या घेऊ ता 1। 14 पंचे 70 येतील इथं। ठीक आहे, वरी 14 पंचे 70 ला 5 येते, वजाबाकी केली, 1 आला, 7 मधून 7 गेले 0। पुढचे 4 घेतले मी, 14 1 14, वरी आला 1 आणि खाली आले 0। मग आपलं उत्तर राहणार आहे 0.651। 0.651 आपलं उत्तर आहे, जे की पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये भेटेल। तर आपला दुसरा प्रश्न आहे की पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे। तर आपल्याला 4 पर्याय दिले, आपण काय करू तर एक एक पर्याय पाहू कशाची किंमत 1 येते। आपण पहिला पर्याय घेतला 0.304 गुणिले 20 भागिले 304 गुणिले 2। आता इथे पाहिलं तुम्ही तर पहा, जर दोन्ही संख्या एकसारख्या येत असतील तर त्याचा भागाकार काय येतो 0। आता इथं दशांश नंतर 3 आकडे आहेत। ठीक आहे, आणि इथं दशांश कुठेही नाहीये, कुठे पण आहे का नाहीये। मग हे 304 हे 304 येऊ शकत नाही। म्हणजे आपल्याला संख्या अशी पाहिजे, इथं वरी पण 304 खाली पण 304, वरी 20 खाली 20 अशी जर संख्या असेल तरच त्याचं उत्तर 1 येऊ शकते। म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1 येऊ शकत नाही। आपण भागाकार दिला, बघा याला भागाकार जरी दिला तर पॉईंट नंतर आकडे, त्याच्यामुळे हे पॉईंट मध्ये आकडा येणार आणि इथं हे आपल्याला उत्तर येऊ शकत नाही। त्याच्यानंतर दुसरं पाहिलं आपण, दुसरं जर पाहिलं 0.304 गुणिले 20 3.04 गुणिले 2। आता इथे पहा आपल्याला काय करायचं, पहा इथं दशांश नंतर किती आकडे 1 2 3 आणि इथं दशांश नंतर किती 1 2। मग काय करू शकतो आपण, इथं 3 आहे तर आपण 1 0 इकडे कुठेतरी देऊ शकतो, एक ते इथे द्या नाही तर इथे द्या। तर आपण इथे जरी दिला 1 0, मग आपल्याला दशांश नंतर ज्या संख्या आहेत त्या एकसारख्या होतील। इथं दशाला तसा लिहूत आपण, पहिले तर दशाला तसा लिहून घेतलं। पहा मी दशाला तसा प्रश्न लिहून घेतला इथं। आता बघा इथं दशांश नंतर 3 आकडे आहेत। ठीक आहे, तर मग मी याला हा दशांश काढायचा असेल, मला हा दशांश काढून टाकायचा असेल तर इथं किती आहे दशांश नंतर 2, मग इथे पण एक दशांश येतो, दशांश नंतर 0 लिहितो। ठीक आहे, आता दशांश नंतर टोटल आकडे किती झालेत आपले, अंक झालेले आहेत 1 2 आणि दशांश नंतर 3।
इथे पण किती झाले पहा, इथं वरच्या जागी जर बघितलं तर दशांश नंतर 3, दशांश नंतर 1 2 3 हे 3 आकडे जे अंक आहेत आपले ते दशांश नंतर येतात। आणि खाली पण आपल्याला इथं 20 आहे तर इथं पण 20 पाहिजे, 20 नाही आहे त्याच्यामुळे मी 2.0 घेतला, कारण 20 आपल्याला काटायचं आहे। आता दशांश नंतर इकडे वरच्या साईडला म्हणजे अंशामध्ये 3, दशांश नंतर 3 आकडे, छेदामध्ये पण आपले किती व्हायले 1 2 आणि इकडे किती झाले 3। मग काय झालं, हे 3 हे पण कट केले आपण, वरचा पण कट केला दशांश, इकडचा खालचा पण कट केला। आता जर पाहिलं तर आता इथं हे 304 आणि हे 304, हे 304 कटतात, हे 304 कटतात, वरी येते 1, हे 20 कटतात, हे 20 कटतात, वरी येते 1, खाली 1 लिहिलं तरी काय फरक पडत नाही। 1 गुणिले 1 आपलं उत्तर येते, 1 गुणिले 1 जर उत्तर केलं तर ते येते आपलं उत्तर 1। त्याच्यामुळं पर्याय क्रमांक बी चं उत्तर जे यायला आपण याची सोडवणूक केल्यानंतर ते याचं उत्तर 1 यायला, त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे बी। आपला पुढचा प्रश्न आहे 0.007, 7.007, 70.007, 700.007 ची बेरीज आपल्याला करायची आणि ते किती हे लिहायचे सांगायचे। त्याचे पर्याय आहे आपल्याला ABCD मध्ये दिलेले आहेत। तर एवढं लक्षात ठेवा, जेव्हा पण आपल्याला दशांशाची बेरीज करायची राहते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यातली सगळ्यात मोठी संख्या आपण पहिले घेऊ। बेरीज करताना नेहमी सगळ्यात मोठी घ्यायची राहते, बेरीज आणि वजाबाकी। मग आपण ही पहिली ही संख्या घेऊया, काय आहे 700.007, म्हणजे आपल्याला कसं आहे जेणेकरून मांडणी करायला आपल्याला सोपं जाईल। आता त्याच्यानंतर आपण कोणत्याही संख्या घेतल्या तरी चालतात, त्याच्यानंतर आपण ही संख्या घेऊया, हे दशांशला दशांश लिहायचे, इथं दशांशच्या खाली दशांश, शून्याच्या खाली पहा, इकडच्या दशांशच्या नंतर इकडचा शून्य आहे ते बरोबर दशांशला लागूनच पाहिजे आपल्याला, इथे नाही पाहिजे। आणि त्याच्यानंतर 0.7 आहे, मग 0 काय येणार, इथे 0 येणार, पण थोडं मोकळं लिहू, थोडं मोकळं लिहायचं आहे। आणि हे 0.7 नंबर 2 ला आहे, इकडचा नंबर 2 ला आहे, इकडून नाही लिहायचा, ठीक आहे। आपल्याला काय करायचं, दशांशला चिटकूनच इकडून लिहायचं आणि दशांशला चिटकूनच डाव्या साईडचे डाव्या साईडला आणि उजव्या साईडचे उजव्या साईडला। त्याच्यानंतर इथे हा घेऊ आपण, ठीक आहे। आता 7 ला 7 घेतले आपण, दशांशच्या इकडच्या साईडला डाव्या साईडला, दशांशच्या ते डाव्या साईडला मी 7 घेतले, दशांशला दशांश 0.07 म्हणजे 0.07 दशांश असेल। त्याच्यानंतर आपल्याला इथे 70 आहे, म्हणजे पहिले दशांशला दशांश लिहायचे, दशांशच्या बाजूला आपल्याला 0 आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला 7 आहे, दशांश तसे घ्यायचे, काहीही आपल्याला फरक नाही करायचा। त्याच्यानंतर काय घ्यायचं 0.07, दशांशच्या इकडे जे आहे उजव्या साईडला, दशांशच्या उजव्या साईडला 0.07 आहे, ते आपण बरोबर घेतले। आता बेरीज करायची तर आपण सरळ साधी बेरीज करतो। पण 7 आणि 7 14 आणि 7 21, 21 ला 1 येते, हातच्याले 2, 7 आणि 2 9 होतात, सगळ्यांची बेरीज केली तर 0, इथं 7 ला 7, इथं पण काहीतरी आपला प्रश्न इथे इथे मांडणी करताना आपला एक चुकलेला आहे, त्याच्यामुळे इथे काय आहे ते 7 येतं, 7.007 म्हणजे आपल्याला कुठलं चेंज करायचं इथंचा, ठीक आहे। तर त्याच्यामुळे आपलं उत्तरही बरोबर मॅच होत नव्हतं। 7 आणि 7 14 ला 4, हातचाला 1, 7 मध्ये 1 मिळवले 8 आणि 7 ला 7 आणि दशांशला दशांश, म्हणजे आपलं उत्तर येणार 784.091, 784.091 पर्याय क्रमांक 1। आपला पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे। आपल्याला हा कंस सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर काढायचं आहे। पहा तुम्ही इथं एक आपण शॉर्टकट ट्रिकने पण करू शकतो आणि नॉर्मल कॅल्क्युलेशन करून पण करू शकतो। तर शॉर्टकट ट्रिकने जर करायचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, इथं 1.7 गुणिले
8.5 वजा 1.5 गुणिले 1.7. पहा मी दोन्ही पद्धतीने करून दाखवतो, एक शॉर्टकट ट्रिकने पण करून दाखवतो आणि मोठं पण करून दाखवतो. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल. ठीक आहे, थोडा जास्त वेळ लागत नाही याला दोन्ही पद्धतीने करताना. इथे जर पाहिलं तुम्ही इथं पण 1.7 आहे, इथं पण 1.7 आहे. मग दोन्हीकडे 1.7 असेल तर पहिले काय करायचं, 1.7 बाजूला काढायचे आणि इथं काय दोघांची वजाबाकी आहे ना, मग आपण वजाबाकी करायची. 8.5 वजा 1.5. मग काय करायचं, ह्या दोघांचं इथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं, ह्या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. 8.5 मधून 1.5 वजा केले, आपलं उत्तर इथे 0, इथं 7, म्हणजे इथं 0, म्हणजे आपलं उत्तर किती यायलं, याचं उत्तर यायलं 7. 1.7 गुणिले आपल्याला 7 करायचे, मग करायचे 1.7 गुणिले 7. 7 7 49ला 9, हातच्याले 4, 7 1 7 आणि 4 11. दशांश नंतर एक आकडा आहे, दशांश नंतर एक अंक असल्यामुळे इकडून एक अंक सोडायचा, उत्तर आपल्याला भेटून जाईल. म्हणजे याचं उत्तर आहे 11.9. याचं उत्तर 11.1, पर्याय क्रमांक बी. आपण हा प्रश्न दुसऱ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, 1.7 गुणिले 8.5 याचा गुणाकार करायचा पहिले. 1.5 गुणिले 1.7 या दोघांचा गुणाकार करायचा, मग वजाबाकी करायची. मग ह्या दोघांचा जर गुणाकार केला आपण, 1.7 गुणिले 8.5, 7 5 35, हातच्याले 3, 5 आणि 3 8, 8 7 56, हातच्याले 5, 8 1 8 आणि 5 13, 5 4, हातचाला 1 4 आणि 1. दशांश नंतर किती अंक आहेत, इथे 1 आहे, इथे 1 आहे, मग इकडे 2 सोडायचे, म्हणजे आपलं उत्तर किती येणार, याचं उत्तर येणार 14.45. त्याच्यानंतर मी काय करणार, ह्या दोघांचा गुणाकार करणार, 1.5 आणि 1.7 याचा गुणाकार केला. 7 5 35, 7 7 1 7 आणि 3 10, 5 1 5 1 1 सॉरी इथं प्लस वाला 0, 5 1 5 आणि 1 1 1, हे 5 इथे 5 इथं 2. आता दशांश नंतर 1 आणि 2 अंक आहेत, मग इकडून 1 आणि 2 सोडले, तिथं आपल्याला दशांश द्यावा लागेल. हा दशांश नंतर किती आकडे ते पाहायचं आणि करायचं, म्हणजे याचं उत्तर जे आलेलं आहे माझं 2.55. आता याच्यातून हे वजाबाकी करायची, तर वजाबाकी करताना आपण काय करायचं, थोडं खुल्लं लिहायचं. दशांश इथं आहे, दशांशच्या ठिकाणी दशांशच्या डाव्या साईडला लिहायचं, उजव्या साईडचे बरोबर चिटकूनच त्याला उजव्या साईडला लिहायचं. वजाबाकी करायची, ते 0 येते. 4 मधून 5 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथे घेतला, 14 मधून 5 गेले, 9 राहिले, 3 मधून 2 गेला 1 आणि 1 ला 1. जिथं दशांश होता आपण तिथं दशांश दिला, तर आपला उत्तर काय आलं, 11.90. 11.90च म्हणजे 11.9. इथे जर 0 दिला तर 11.90 होते, कारण ते हा शेवटचा दशांश नंतर जर लास्टला 0 जर आले तर ते आपल्याला लिहायची गरज नसते. म्हणजे दशांश नंतर आपल्याला अंक आले आणि नंतर किती पण 0 आले, समजा किती पण 0 लिहिलं, त्याचा काही फरक होत नाही. मग 11.9 लिहा की 11.90 लिहा, काही फरक पडत नाही, कारण दशांश नंतर जर किती जरी 0 आले तर त्याला व्हॅल्यू आपल्याला त्याची किंमत काही नसते. त्याच्यामुळे 11.9 आपलं उत्तर राहणार आहे, ठीक, पर्याय क्रमांक बी. आपला 5वा प्रश्न पाहिला तर आपल्याला काय करायचं, 2 0.2 0.02 आणि 0.002 यांचा गुणाकार करायचा. पहा इथं सगळे 2 2च आहेत आणि पॉईंटच्या नंतर आकडे आहे. मग एक काम करायचं आपण सरळ, ठीक आहे, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे की नाही, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2. ह्या सगळ्यांचा पहिले गुणाकार करायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16. आपलं उत्तर 16 राहणार आहे. आता पण त्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला दशांश कधी कुठे द्यायचा. आता दशांश देताना एक सरळ गोष्टी, आता आपण दशांश नंतर किती आकडे आले ते पाहायचे, किती आकडे आले ते पाहायचं, काळजीपूर्वक पाहायचं. इथं दशांश नंतर एकही आकडा नाही आला. इथं दशांश नंतर किती अंक आहेत, इथं 1 आहे, नाही, दशांश नंतर किती अंक आहे, 1. इथं दशांश नंतर 2 अंक आहेत, इथं दशांश नंतर 3 अंक आहेत, है ना.
इथं म्हणजे 1, इथं दुसरा आहे, इथं तिसरा आहे, इथं चौथा आहे, पाचवा आहे, सहावा. दशांश नंतर किती अंक आहे ते मोजले बघा. इथं 1 2 3 4 5 6. दशांश नंतर मला एकूण किती अंक आहे? 6. मग काय करायचं? काही नाही करायचं. इकडून 1 2 3 4 5 6 नंतर माझा दशांश येतो. कारण ते 6 आकड्या काय दशांश नंतर किती आकडे टोटल एकूण मोजले. दशांश नंतर पहिला आकडा, दशांश नंतर दुसरा आकडा, दशांश नंतर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. मग मी काय केलं? 6 सोडून, दशांश नंतर 6 अंक सोडून 1 2. आता इकडे काही एकही अंक नसल्यामुळे मी 0 0 0 0 घेतले. 4 शून्य घेतले कारण इथं 2च होते अंक. तर 4 मी अंक घेतले 0 0 आणि त्याच्यानंतर मी दशांश दिलं. आता दशांशाच्या अलीकडे एखादी संख्या नसेल तर आपल्याला एक एक्स्ट्राचा म्हणजे आपल्याला 0 लिहावं लागतं. कारण इकडच्या साईडला एकही 0 नाही, एकही अंक नाही. मग आपण 0 लिहिले कारण 0ची व्हॅल्यू काही नसते. म्हणून याचं उत्तर आहे 0.000016, जे की आपल्याला पर्याय क्रमांक पाहायचे 4 0 आहे की नाही. दशांश नंतर 4 0, पर्याय क्रमांक डी. आपला 6वा प्रश्न आहे. 7.7 7.07 7.007 आणि 77.0077 यांची बेरीज करायची. बेरीज करताना मी तुम्हाला नेहमी सांगितलं की सगळ्यात मोठा जो अंक आहे, मोठी संख्या आहे ती पहिली लिहू. तर सगळ्यात मोठी जर संख्या पाहिली तर आपल्याला 77.0077 आहे ती आपण पहिली लिहू. 77.0077. त्याच्यानंतर मग कोणता पण अंक लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण हे इथं दशांश द्यायचा. 7 7 आहे. दशांशानंतर इकडचा अंक इकडे लिहायचा, तिकडचा अंक तिकडे. आता इकडचा अंक इथं लिहिताना आपल्याला हे 7 इथं न लिहिता, हे 7 इथं न लिहिता आपल्याला काय करायचं? दशांशला लगेच लागून लिहायचं. ठीक आहे. दशांशला लगेच लागून उजव्या साईडला आपल्याला हे 7 लिहायचे दशांशानंतर. त्याच्यानंतर आपल्याला पुढची संख्या घ्यायची. दशांश आधीची संख्या बरोबर दशांशानंतर लागूनच लिहायची आणि त्याला नंतर आपल्याला 0.7 लागूनच लिहायची. त्याच्यानंतर इथे पण दशांशला दशांश घेतला. ठीक आहे. आणि दशांशच्या इकडची संख्या इकडे आणि ते 0 0 इथे 7. आता जर तुम्ही पाहिलं इथं, ठीक आहे, ही आधीच आपण घेतलेली आहे त्यामुळे पुन्हा घ्यायची गरज नाही. त्यांची बेरीज करतो आपण. इथे 7 येणार, 7 2 14ला 4 येणार, हातचाला 1, 7 आणि 1 इथं 8 होतील. ठीक आहे. 7ला 7, 7 चौक 28, हातचाले 2 आले आणि 7 आणि 2 9. दशांशला दशांश म्हणजे 98.7847. 98.7847 पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. आपल्याला हे पदावली दिलेली आहे. आपल्याला हे गणित आपल्याला सोडवायचे आहे, त्याचं उत्तर काढायचं. पहा, हे गणित सोडवताना आपण काय करू? 5 5 ह्या दोघांचा गुणाकार करायचा राहते. ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार करायचे. 5 5 25 प्लस 3 खालचे 5 खाली, त्याच्यानंतर बेदोनी 4 4 आणि हे प्लस 1/5. किंवा एक आपण काम करू तर आपण हे इकडचा जो भाग आहे पहिले इकडचा भाग सोडून घेऊ. किती हे 5 3/5 असं आहे की नाही. मग 5 5 25 झाले, प्लस 3 मिळवले, खालचे 5 खाली, म्हणजे किती झाले? हे झाले 28. 25 आणि 3 28/5 झाले. आता 28/5 आपण सॉल्व करू. तर 28/5 5 5 25 लावरी 5 आले, इथं 3 आहे. आता 3च्या नंतर आकडा एकही नसल्यामुळे इथं पॉईंट दिला आणि इथं 0 घेतला. आता हे झाले 5 6 30, इथं 6 लिहिले, इथं 0. ठीक आहे. वजाबाकी केलं म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय आलं? 5.6. तसंच याचं पण उत्तर करायचं बघा. 1/2 म्हणजे अर्धा, अर्धा म्हणजे 0.5 लिहू शकतो. किंवा ही पूर्ण प्रोसिजर तुम्ही केली अशीच तर याचं उत्तर येते 2.5. बघा हे 2.5 आहे ना, 2.5 आपण असं पण लिहू शकतो. ठीक आहे. सोपं आहे, काय अवघड नाही आहे. वजाबाकी 0.785
प्लस हे 3 दशांश असलेले पहा. आता आपण इकडचा भाग जर केला, हा सोडून घेतला आपण भाग आहे की नाही, हा पूर्णच भाग सोडतो आपण. ठीक आहे, हे आहे भाग 3 गुणिले 12 वजा 7. पहिले आपण कंस सोडवायचा राहते. 12 मधून 7 गेले, 5 राहिले, गुणाकाराचं चिन्ह आणि हे 3, 3 5 15. मग इथे लिहिले 15. आता जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं, आपण कंचे भागू बेव जर ज्याला म्हणतो, कंचे भागू बेव, कंस पहिले कंस सोडवला, गुणाकार भागाकार केला. ठीक आहे, मग भागाकार केला, नंतर गुणाकार केला, नंतर बेरीज राहते, नंतर लास्टला राहते वजाबाकी. कंचे भागू बे, बे म्हणजे पहिले बेरीज राहते, व म्हणजे लास्टला वजाबाकी राहते. ठीक आहे, तर मग पहिले आपल्याला बेरीज सगळ्याची करून घ्यायची. ते जर बेरीज करायचं गेलं तर आपल्याला काय ते आपण पहिले बेरजेचे सगळे एकत्र लिहायचे असतात. हे 15 पण आपल्याला इकडे लिहायचे राहतात. हे 15 पण बेरजेचेच आहे ना, ह्या दोघांची बेरीज नाही करायची आपल्याला. हे 15 आपल्याला पहिले इकडे लिहायचे, मग 0.785 आपल्याला लिहायचे. म्हणजे जे बेरजेचे आहेत ज्या गोष्टी 1 2 आणि 3 ते आपण सुरुवातीला घ्यायच्या. मुलं काय करतात, पहिले काय करतात, ह्या दोघांची बेरीज करतात, ह्या दोघांची बेरीज करतात, मग वजाबाकी करायला बघतात, ते उत्तर सुटतात. कंचे भागूवेव म्हणजे आपल्याला पहिले बेरीज करायची. जेवढे बेरीजेचे आपल्या गोष्टी आहेत ते आपण एकत्र घेतल्या. ठीक आहे, 3 ह्या बेरीजेच्या आहेत, त्याला बेरीज करूत आपण. 5.6 पहा, 5.6, 2.5 आणि हे 15 लिहिताना असं लिहायचं पॉईंट. इथं दशांश नसल्यामुळं दशांश मी लिहिला 0. 11ला 1 हातचाला 1, 10 20 3 10 3 13 हे झाले 23. दशांशला दशांश म्हणजे आपल्याला आलेलं आहे 23.1 वजा 0.785. ह्या दोघांची वजाबाकी केली आपण. 23 मधून मी काय केली, 23.1 मधून हे दशांशला दशांश, 0ला 0, 7ला 7, 8ला 8, 5ला 5 वजाबाकी करायला गेलं. इथे काही नसल्यामुळे मी ते 0 0 लिहू शकतो. पहा, इथे काही नाही ना, आपण 0 0 किती लिहू शकतो. जर दशांश असेल तर 0 0 लिहू शकतो, दशांश नसलं तर लिहू शकतो का. समजा ही माझी संख्या आहे, कोणती हीच संख्या आहे 2 आणि ते दशांशच नाही आहे, तर मग आपण इथं जर 1 1 0 लिहिलं तर त्याची किंमत वाढत जाणार. पण जर इथं दशांश असेल ते किती पण 0 लिहा, त्याची किंमत वाढत नाही. त्याच्यामुळे मी काय केले, इथं दशांश होता त्याच्यामुळे मी 0 लिहित गेलो. आता वजाबाकी करताना बघा 5 0 मधून 5 जात नाही, मग 10 मधून 1 गेला, 9 राहिले, 5 8 मधून 9 मधून 8 गेले, 1 राहिला, हे जात नाही, त्याला कमी केला 1 इथं लिहिला. 10 मधून 7 गेले, 5 राहिले, 2 मधून 0 गेला 2, 2 ला 2, दशांशला दशांश, 10 मधून 7 गेले 3 राहिले, 10 मधून 7 गेले 3 राहिले. म्हणजे माझं उत्तर आहे 22.315. 22.315 पर्याय क्रमांक मला डी मध्ये उत्तर भेटून जाईल. आपला पुढचा 8वा प्रश्न आहे. 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या काढायची. इथे पहा, हा प्रश्न अतिशय सोपा राहतात. त्याच्या आधी पण आपण असे प्रश्न केलेले आहेत. ठीक आहे, किंवा याच्या पुढे जर येतील तर ते पण आपण लक्षात घेतलं. तर जर 2 संख्या सांगितल्या आणि एक संख्या दुसरीपेक्षा मोठी सांगितली तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं. जर मोठी संख्या असेल तर आपल्याला काय करायचं, पहा, ही संख्या घ्यायची पहिले 167 पॉईंट आणि ही संख्या घ्यायची. पहिले ह्या 2 संख्या लिहायच्या. जर आपल्याला मोठी संख्या विचारली असेल, इथे पाहायचं, इकडे काहीच नाही पाहायचं, इथे कोणतं काही विचारलं ते नाही पाहायचं. इथे पाहायचं शेवटी की मोठी संख्या विचारली की लहान संख्या. जर मोठी संख्या विचारली तर बेरीज करायची आणि येणाऱ्या उत्तराला 2 न भागायचं, डायरेक्ट उत्तर मिळेल. जर लहान संख्या विचारली तर वजाबाकी करायची. इथे जर लहान संख्या कोणती म्हणलं तर इथे नाही पाहायचं, सुरुवातीला इथे पाहायचं. लहान संख्या विचारली तर वजाबाकी करायची आणि येणाऱ्या याला किती न भागायचं, आपल्याला येणाऱ्या उत्तराला आपल्याला 2 न भागाकार द्यायचा. आपलं उत्तर सहज लवकरात लवकर भेटेल. आता ह्या आपल्याला फक्त मोठी संख्या काढायची. मग मी काय करतोय, बेरीज करतोय ह्या दोघांची. 15ला 5 हातचाला 1, 8 आणि 1 म्हणजे 175.75. याला किती न भागायचं, आपल्याला 2 न भागायचं. अतिशय सोपं आहे. 2 न भागाकार एवढा अवघड नसते. 185
0.75. इथे शून्य लिहिला, इथे शून्य लिहिला, वजाबाकी केली 1 आला. त्याच्यानंतर इथे 8 लिहिलं, 92, 18 शून्य आले. त्याच्यानंतर हे 5 घेतले, दोन्ही 4, वजाबाकी केली. आता इथं दशांश नंतर अंक असल्यामुळं मला पहिले इथे दशांश घ्यावा लागेल, कारण हा दशांश नंतरचा अंक आहे. त्याच्यामुळे मी पहिले इथे दशांश घेतला आणि मग पुढचा अंक घेतला. इथे 16 येईल, 8 16, इथे 5, 7 14 येईल, 7 14 वजा केला येईल. आता इकडे कोणताही अंक नाहीये आणि आपल्याला दशांश नंतर उत्तर करायचे, त्याच्यामुळे आपण इथे 1 शून्य जास्तचा घेऊ. 5 10 येईल आणि उत्तर 0. म्हणजे आपलं उत्तर येईल 92.875. दिसत नव्हतं, ठीक आहे. त्याच्यामुळे मी थोडं खाली केलं. याचं उत्तर येईल 92. बघा 10 मधून 10 गेले 0, इथे लास्टला शेवटी 0 आला म्हणजे आपलं उत्तर संपलं. आणि आपलं उत्तर हे किती आलेलं आहे 92.875. ही मोठी संख्या असणार. 92.875 आपली पर्याय क्रमांक ए मध्ये. लक्षात ठेवा, जर मोठी संख्या विचारली तर ह्या दोन्ही संख्येची बेरीज करायची, लहान संख्या विचारलं तर वजाबाकी करायची आणि त्याला फक्त 2 आपल्याला काय करायचा, भाग द्यायचा. आपलं उत्तर सहज भेटेल. पर्याय क्रमांक 8 उत्तर पर्याय क्रमांक ए. आपला 9वा प्रश्न आहे. इथे आपल्याला काही मांडणी दिली आणि त्याचं उत्तर दिलं, आणि इथं पण मांडणी दिली आणि आपल्याला त्याचं उत्तर काढायचं. तर आपण ह्या मांडणीकडे जाऊ नये, कारण साधा साधा सरळ गुणाकार आहे, तर सरळ गुणाकार करू तर आपल्याला उत्तर भेटून जाईल. 52.8 आणि 0.8 यांचा जर गुणाकार केला, 8 8 64 ला 4, 4 6, 8 2 16, 6 22, 4 2, 8 5 40, 2 42. तर प्लस वाला 0 गेला, 0 ने गुणाकार केला, 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 0 0. बेरीज करून घेतली नंतर. आता दशांश नंतर किती अंक आहे, दशांश नंतर इथे 1 अंक आहे आणि इथे 1 अंक आहे. तर एकूण दशांश नंतर मला 2 अंक दिसत आहेत. तर 1 2 सोडले, इथं दशांश दिला मी. याचं उत्तर किती येते 42.24. तर 42.24 पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. आपला 10वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न ह्या स्वाध्यायामधला. आपल्याला 3 पदावल्या दिल्या, त्यांचं आपल्याला सममूल्य काढायचं. पहा आपण कसं काढू त्याचं. 1.10 दिलेला आहे, प्लस दिलेला आहे. मी थोडं मोकळं लिहितो, ठीक आहे नाही. 111.1. पहा आपल्याला इथे सगळ्या छेदाच्या स्थानी 10 आहे, 100 आणि इथे 1000. आणि आपल्याला छेद समान नसल्यामुळे आपल्याला डायरेक्ट बेरीज करता येत नाही. मग आपण पहिले काय करतो, छेद समान करून घेऊ. छेद समान करण्यासाठी आपण काय करतो, इथे बघा सगळ्यात मोठा छेद 1000 आहे. मग 10 ला आपण 100 न जर गुणलं तर हे 1000 होतात. मग आपल्याला खाली जर आपण 100 न गुणलं तर आपल्याला अंशाला पण 100 न गुणावं लागेल. 100 न कशाला गुणलं तर आपल्याला 1000 येईल. 100 ला 10 न गुणलं तर आपल्याला 1000 होतील. म्हणजे छेद आपल्याला 1000 करण्यासाठी 100 ला 10 न गुणावं लागेल. मग जर आपण छेदाला 10 न गुणलं तर अंशाला पण आपल्याला 10 न गुणावं लागेल. मग काय झालं आपला, पहा ह्या दोघांचा गुणाकार केला, 1 न कशाला जरी गुणाकार केला तर तेवढंच येतं. वरी 100 येईल आणि खाली काय येणार, हे 1000 होते. वरी काय होणार बघा, हे 11 आणि हे 0, 110 आणि खाली काय होणार 1000. आणि इथे वरी 111 आणि 1000. आता छेद समान झालेला आहे. छेद समान झालेला असल्यामुळे मी काय करेन, सगळ्यांची बेरीज करेन. यांची बेरीज केली करेल आणि छेदाला 1000. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली, 100, 110 आणि 111, 1 2 3 321 आणि खाली 0 0 0.
आता पहा, आपल्याला 1321 ला भागायचं आहे. 1000 भागायचं ना, मग आपल्याला काय करायचं, 321 जशावर तसे लिहायचे. आता खाली 3 शून्य असल्यामुळे आपण 1 2 3 नंतर आपण दशांश द्यायचे. खाली 3 शून्य आहेत ना, मग आपल्याला 3 अंक सोडायचे, 1 2 3 आणि आपण त्या दशांश दिला. ठीक आहे. आता दशांशाच्या अलीकडे एकही संख्या नसल्यामुळे आपण एक शून्यता घेऊ शकतो आणि आपल्याला सहज उत्तर भेटेल. 0.321 आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय क्रमांक 4.3 संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.